नमस्कार, मी उज्ज्वला. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. उन्हाळा चालू झालेला आहे, मुलांच्या परीक्षा संपलेल्या आहे, सुट्ट्या लागलेल्या आहे. सुट्ट्यांमध्ये मुलं घरी असतात. सुट्ट्यांच्या दिवसामध्ये सुद्धा आपल्या घरी पाहुण्यांची, मुलांची ये-जा असते. अशा वेळेस आपल्याला पोटभरीचा नाश्ता आणि जेवण एकच बनवायचं असतं. तर हा उत्तम पर्याय आहे. एकदम मऊ लुसलुशीत जाळीदार असा आपण इथे रेशनच्या तांदळाचा डोसा, मस्त उडपी सांबर आणि बटाट्याची भाजी कशी बनवायची ही रेसिपी बघतोय. रेसिपी शेवटपर्यंत बघा. चला पटकन सुरुवात करू. आता इथे मी पटापट तुम्हाला प्रमाण सांगते. इथे 1 वाटी मी सफेद उडदाची डाळ घेतलेली आहे आणि अगदी मूठभर मी इथे चण्याची डाळ घेतलेली आहे आणि 1 वाटी पोहे घेतलेले. ज्या वाटीने आपण पोहे आणि डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने आपल्याला रेशनचं तांदूळ 3 वाट्या इथे मोजून घ्यायचं आहे. 3 वाट्या जर तुम्ही रेशनचं तांदूळ घेतलं तर 1 वाटी तुम्हाला इथे डाळ घालायची आहे, सफेद डाळ घालायची आहे, 1 चमचा मेथीचे दाणे घालायचे, मूठभर तुम्हाला चण्याची डाळ घालायची आहे आणि पोहे 1 वाटी घालायचे. डाळ तांदूळ चांगलं चोळून चोळून 5-6 पाण्याने धुवून घ्यायचे. पोहे पण धुवून घ्यायचे. पुरेसं पाणी घालून 5-6 तास हे आपल्याला भिजायला ठेवायचे. 5-6 तासानंतर आपल्याला हे मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. आता इथे डाळ तांदूळ अजिबात धुवायचं नाही आहे आणि पोहेसुद्धा आपण डाळ तांदळामध्ये घालूनच भिजायला घातलं होतं. फक्त झाऱ्याने असं डाळ तांदूळ निथळून घ्यायचं आहे आणि वाटताना पाण्याचं प्रमाण जे आहे ते कमी वापरायचं आहे आणि जे पाणी आपण डाळ तांदूळ भिजण्यासाठी वापरलेले आहे तेच पाणी आपल्याला डाळ तांदूळ वाटताना यामध्ये वाटायचं आहे. आता इथे बघू शकता पाण्याचं प्रमाण एकदम कमी वापरलेलं आहे आणि एकदम असं आपण मऊसूत असं बारीक मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. याच पद्धतीने आपल्याला सगळं डाळ तांदूळ इथे वाटून घ्यायचे. आता इथे संध्याकाळचं मी डाळ तांदूळ वाटून घेतलेले आहे. चवीप्रमाणे 2 चमचे मीठ घातलेले आणि पीठ चांगलं फेटून घ्यायचे. आता उन्हाळा असल्यामुळे पीठ आंबवायला जास्त वेळ लागत नाही किंवा जास्त असं झाकण ठेवायची काही गरज पडत नाही, कारण उन्हाळ्यामुळे एवढं गरम होतंय तर त्यामुळे ते परमिटेशन व्हायला काहीही करावं लागत नाही. तर झाकून ठेवायचं फक्त आणि रात्रभर आपल्याला हे आंबवायला ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला इथे आता बनवायचं आहे नाश्ता. तर इथे तुम्ही बघू शकता पीठ किती वरती फुगून आलेले आहे. पिठाचं जे परमिटेशन आहे ते एकदम व्यवस्थित झालेलं आहे. तर इथे बघू शकता छान अशी बुडबुड्या आलेल्या आहे, वरती असं फुगून आलेलं आहे आणि हलकं लागतं पीठ. पीठ जितकं चांगलं तुमचं वरती फुगून येईल तितकं तुमचं पीठ जे आहे ना ते हलकं होतं, ज्यामुळे तुमचे जे डोसे असतात ते चांगले असे जाळीदार मऊ लुसलुशीत होतात. इडली तुमची जाळीदार मऊ लुसलुशीत होते. आप्पे तुमचे जे असतात ते चांगले असे कुरकुरीत होतात. फक्त पीठ आपलं परमिटेशन चांगलं व्हायला पाहिजे. आता थोडंसं पीठ मी इथे साईडला काढून घेते आणि मग पीठ इथे हलवून घेते, कारण एकदम वरती असं फुगून आले ना त्यामुळे हलवताना जरासं कठीण जातं. आता इथे जर मीठ कमी जास्त असं वाटलं कमी आहे तर थोडंसं मीठ तुम्ही इथे घालू शकता. पीठ जास्त घट्ट आहे असं जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे थोडंसं पाणी घालून पीठ परत एकदा हलवून घेता. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा पीठ करायचं तेव्हा जास्त हलवायचं नाही. आता पिठाचं काम तर झालेलं आहे. आता आपण सांबार बनवून घेऊ. 1 वाटी मी इथे तुरीची डाळ घेतलेली आहे. चांगली धुवून घ्या. त्यामध्ये हळद घाला, थोडंसं हिंग घाला, एखादा चमचा बेडगीचं लाल तिखट घाला, 1 चमचा तेल घाला, 1 चमचा मीठ घाला आणि कुकरला डाळ चांगली शिजवून घ्या. तुरीची डाळ जरासा कडक असते, शिजायला जास्त वेळ लागतो. थोडंसं 1-2 शिट्ट्या घेऊन जास्त घ्या आणि शिजवून घ्या. तोपर्यंत आपण इथे तडका बनवूया. शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहे, कांदा टोमॅटो बटाटा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेला आहे आणि खडा मसाला 2 बेडगी मिरची मी इथे घेतलेल्या आहे तडक्यासाठी. डायरेक्ट आपण तडका देणार आहे, नंतर आपण तडका वगैरे असं काही करणार नाही आहे. 2-3 पळ्या तेल घालायचे, त्यामध्ये तडका घालायचा आहे. जिरी मोहरी आवर्जून तडक्याला वापरायची आहे. तडक्यामध्ये बेडगीचं लाल तिखट घालायचं आहे आणि ज्या भाज्या आपण घेतलेल्या त्या भाज्या यामध्ये घालायच्या. सांबार बनवताना शक्यतो मोजक्याच ज्या भाज्या असतात त्याच घाला, म्हणजे जास्त भाज्यांचा पसारा सांबारमध्ये होत नाही. नंतर यामध्ये आपल्याला थोडीशी हळद हिंग घाला आणि सांबार मसाला 2-3 चमचे यामध्ये घाला. पाणी घाला आणि
झाकण ठेव, मीठ घाला चवीप्रमाणे. आपल्याला यामध्ये मीठ घालायचे. झाकण ठेवून भाज्या चांगल्या शिजवून घ्या. त्यानंतर ना इथे तुम्ही बघू शकता तोपर्यंत आपली डाळ जी आहे ना ती सुद्धा इथे चांगली शिजलेली आहे. आता डाळ शिजली असली तरी पण डाळीला चांगली हटवून घ्या. सांबार बनवताना डाळ जी असते ती पूर्ण गळाली पाहिजे. अशी एकदम प्लेन असं सांबार झालं पाहिजे. तर भाज्या सुद्धा आपल्या इथे शिजल्या गेलेल्या आहे. यामध्येच आपण हटून घेतलेली डाळ यामध्ये घालायची आहे आणि व्यवस्थित डाळ हलवून घ्यायची. आता यामध्ये तुम्ही चिंचाचा जो कोळ असतो तो इथे 2 चमचे घालायचा आहे आणि गुळाचा एक खडा यामध्ये मोठा घालून घ्यायचा आहे, जेणेकरून आंबट, गोड, तिखट अशी सांबारला चव आली पाहिजे. आणि एक चांगली उकळी काढून घेतली की काय करायचं आहे, गॅस बारीक करायचा आहे, झाकण वरती ठेवायचं आहे. पळी सांबारमध्येच ठेवायची थोडीशी वाफ जाण्यासाठी आणि 10 मिनटं झाकण ठेवून हे चांगलं शिजून घ्यायचं. म्हणजे डाळसुद्धा चांगली गळली जाते, भाज्यासुद्धा चांगल्या व्यवस्थित मसाल्यामध्ये शिजल्या जातात. तर इथे तुम्ही बघू शकता सांबार बनवून तयार झाले. आता आपण डोश्यासाठी बटाट्याची भाजी बनवून घेऊया. तर बटाटे मी इथे पहिलेच उकडून घेतले होते. ही भाजी बनवताना बटाटे चांगले मऊसूद असे उकडून घ्या. पळीभर तेल गरम केलेले त्यामध्ये जिरे घालायचे, थोडंसं 1 चमचा चण्याची डाळ, 1 चमचा सफेद उडदाची डाळ व्यवस्थित कॉटनच्या कपड्याने पुसून तळून घ्यायची आणि त्यानंतर उभा चिरलेला कांदा, कढीपत्ता घालून आणि थोडीशी हिरवी मिरची बारीक चिरून घालून आपल्याला चांगली परतून घ्यायची. नंतर हळद आणि हिंग यामध्ये घालायचं आहे. बाकी कोणते मसाले यामध्ये घालायचे नाही. नंतर यामध्ये आमचूर पावडर तुम्ही घाला किंवा आमचूर पावडर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही यामध्ये लिंबू घाला, बारीक चिरलेली कोथिंबीर घाला, मीठ घाला आणि 1 चमचा साखर यामध्ये घाला. थोडंसं तुम्हाला असं वाटलं की आपल्याला पातळ करायची, थोडंसं 2 चमचेभर पाणी यामध्ये घाला आणि मग उकडून घेतलेले बटाटे यामध्ये घालून मॅचरने व्यवस्थित बटाटे फोडून घ्यायचे. आता सांबारची जी भाजी असते ना ती एकदम अशी जरासं ओलसर असते, चिकट असते आणि बटाटा एकदम असा बारीक केलेला असतो. जसं आपण पुरण करतो अगदी तसंच बटाट्याची भाजी एकदम बारीक अशी केलेली असते. तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण मॅचरच्या साहाय्याने बटाटे फोडून घेतलेले. बटाटे व्यवस्थित फोडून घेतले की भाजी चांगली हलवून घ्या आणि त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून 5-6 मिनटं वाफ काढून घ्या. तर भाजी व्यवस्थित अशी मुरली जाते. बटाट्याची भाजी जितकी चांगली वाफवून घ्या तितकी व्यवस्थित खायला चवीला लागते. तर ही झाली आपली बटाट्यासाठी डोश्यासाठी बटाट्याची भाजी बनवून तयार. सगळ्यात शेवटी आपल्याला कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची. आता सांबार झालेले, बटाट्याची भाजी आपली इथे बनवून तयार झालेले. त्यानंतर सगळ्यात शेवटी आपण इथे घेणार आहे डोसा बनवायला घेणार आहे. आता इथे मी डोसा प्लेन नाही करणार, तर जो जाळीदार असा मऊ डोसा असतो ना, पणजी डोसा, तसं मी इथे छोटे छोटे डोसे बनवून घेणार आहे. असे प्लेन कुरकुरे डोसे मी इथे आज बनवून घेणार नाही. पॅनला सगळ्यात पहिलं तेल चांगलं ग्रीस करून घ्या आणि गॅस मिडियम ठेवा. हा डोसा करताना गॅस मिडियम ठेवायचा आहे, म्हणजे डोश्याला अशी चांगली जाळी पडते. 2 पळ्या पीठ चांगलं पॅनवरती पसरून घ्या आणि झाकण ठेवून 2-3 मिनटं डोसा चांगला शिजवून घ्या. नंतर असं तेल वरनं घाला आणि उलटा करा. दोन्ही बाजूने व्यवस्थित शेकून घ्या, म्हणजे खायला एकदम चवदार लागतं. तर इथे तुम्ही बघू शकताय डोश्याला कशी जाळी पडलेली आहे आणि डोसा एकदम असा वरती असं फुगवून पीठ आलेलं आहे, असं एकदम छान मऊ व आतनं छान असा मऊ आहे आणि बाहेरनं छान असा क्रेप्सचे आपण इथे भाजून घेतलेला आहे. त्याच पद्धतीने आपण इथे दुसरासुद्धा डोसा इथे बनवून घेणार. आता तुम्हाला जर प्लेन डोसा पाहिजे नसेल, कुरकुरीत असा पेपर डोसा, तर तुम्ही मात्र असं पातळ पीठ पसरून घ्या. झाकण वगैरे मग ठेवू नका तुम्ही, फक्त पीठ पसरून घ्यायचं आणि गॅस बारीक ठेवायचा. त्यावेळेस हा डोसा करताना गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि पीठ पसरून घ्यायचं नाही, थोडंसं जाड टाकायचं आहे आणि झाकण ठेवून 2 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने आज आपण एकदम जाळीदार मऊ लुसलुशीत असा पणजी डोसा इथे बनवून घेतलेला आहे. सांबार आहे, बटाट्याची भाजी. आजचा नाश्ता तुम्हाला आवडला असेल, लाईक शेअर नक्की करा.